तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो पुण्यातल्या धायरी सिंहगड रोड, त्यासोबत कोंडवा आणि डेक्कन घोले पाटील रोड या भागामध्ये जोरदार असा हा अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आणि गेल्या अर्धा तासांपासून शहरातल्या विविध भागांमध्ये पाऊस सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्यामुळे नागरिकांचे देखील हाल होताना आपल्याला पाहायला मिळतंय। शहरातल्या विविध भागांमध्ये पाणी साचल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वाहनं देखील बंद पडताना पाहायला मिळत आहेत। वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते। हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आला होता, अर्थात येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि पावसाचा देखील अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो शहरात जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्री देखील पुण्यातल्या काही भागामध्ये अशाच पद्धतीचा जोरदार असा पाऊस झालेला आहे। पुण्यातील कोंडवा उंडरी परिसरामध्ये जोरदार असा पाऊस झाला होता आणि आज पुन्हा एकदा सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ज्या पद्धतीने एकूण सकाळपासूनच शहरात ढगाळ असं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता पावसाला सुरुवात झालेली आहे। शहरात विविध भागांमध्ये पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिकांचे देखील हाल होताना पाहायला मिळतात। अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागाचं शेतीचं नुकसान मोठं झालेलं आहे, कारण या पद्धतीने कांदा पीक असू दे किंवा इतर पिकांचं नुकसान हे ग्रामीण भागात होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे राज्य सरकारकडून देखील या सगळ्या शेतीची पाहणी देखील केली जाणार आहे, त्याचे पंचनामा करून त्यांना मदत देखील राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होणार आहे। मात्र आता शहरात आपण पाहू शकतो जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे देखील मोठं नुकसान पुणेकरांचं देखील होताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो अनेक ठिकाणी अशा पद्धतीने पाणी साचल्याचं पाहायला मिळते। वाहनं अडकलेली आहेत आणि त्यामुळे जी काही बांधकामं सुरू आहेत त्यामुळे बांधकामं देखील आता थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हवामान खात्याकडून येत्या 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण आणि पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं काम आहे आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीचा पाऊस शहरातल्या विविध भागांमध्ये बरसताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।